आता आम्ही जेवायला बसतो. जेवायला काय मूग डाळ. तर मित्रांनो आता आम्ही जस्ट लाईन लावतो म्हणजे कुणकेश्वराच्या मंदिरात. तर गाईज वाजले सकाळचे किती वाजलेत 9 वाजलेत आणि आजचा दिवस आहे 4था. तर हा आमच्या ट्रिपचा एकदम सगळं मॅनेजमेंट करणारा बाई आहे. स्वतः मजा न करी पण दुसऱ्यासाठी ले बाई करते. काल दिवसभर तो मच्छी सगळं आणायला रोवणच जातं आपला, कारण त्या आम्ही मजा करतो पण तो मजा काहीच करू शकत नाही. तर आजचा दिवस आहे 4था आणि आज आपण जाणार आहोत तारकर्लीशी कुणकेश्वर मंदिर, कशेली बीच, संध्याकाळी नंतर आरेवारे आणि मग गणपतीपुळे. तर असा आपला आजचा रूट असणार आहे. तर चला निघूया आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, मस्त मजा येणार आहे. तर मित्रांनो आज आपला पहिला स्टॉप असणार तो म्हणजे वागेश्वर मंदिर. वागेश्वर मंदिर नंतर जाणार आपण कुणकेश्वर मंदिर, कुणकेश्वरशी कशेली बीच मार्गे आपण आरेवारे करत गणपतीपुळ्यात जाणार आहोत. आणि आजचा डिस्टन्स असणार 207 किलोमीटरमध्ये आपण 5 ते 7 ठिकाणं कव्हर करणार आहोत. त्यात मंदिर आणि बीचेस पण असणार आहेत. तर आता निघलो आहे आपण तारकर्ली बीचवरशी आणि पहिला स्टॉप आपण वागेश्वर घेणार आहोत तोंडवली गावामध्ये. आणि आम्ही जी काय मजा केली ना भाई, तारकर्लीचा समुद्र किनारा एकदम क्लीन आहे, क्राऊडलेस एकदम, म्हणजे गर्दी अजिबात नाही. जर तुम्हाला इथं यायचं असेल तर भाई बेस्ट ठिकाण आहे तारकर्ली, एकदम क्राऊडलेस. तर तुम्हाला गर्दी नको असेल, शांत समुद्र किनारा पाहिजे असेल तर भाई तारकर्ली एकदम बेस्ट आहे. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे पहिला आपला आजच्या दिवसाचा ठिकाण म्हणजे वागेश्वर मंदिर. गावात टर्न मारलो आहे. गाव मेन रोडपासून जवळ 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये आहे आणि एकदम छोटासा रस्ता आहे, बघू शकता. दोन्ही बाजूला मस्त गर्द झाडी, त्याच्यामधून निघणारा रस्ता. तर गाईज आता आम्ही आलोय तोंडवली गावात आणि तोंडवली गावाच्या या वागेश्वर मंदिरात. चला निघूया. कोबरीमधली गावाला समोर आता सगळं विचारलो. नाच 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 नाचून दाखव. तुम्ही जाऊ आता. ते काहीच आपण कुणकेश्वर कुणकेश्वर जातो का तारकर्ली पासून जवळजवळ फक्त 17 ते 18 किलोमीटर अंतरावर गाव तोंडवली गाव आहे. आणि त्या वागेश्वराच्या मंदिरात होत्या. तर मित्रांनो तुम्ही आता जस्ट जो बघितला तो तोंडवली गावात वागेश्वर मंदिर, श्री वागेश्वर मंदिर. आणि मंदिराच्या आसपासचं गाव आहे ना बाई एकदम
खूप सुरतमध्ये खूपच छान असं हे गाव आहे. आणि गावाच्या समोर एक सभा मंडप आहे. सभा मंडपात बघा गणपतीच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या अशा बनवल्या जातात. बघा इकडे गणपतीच्या अशा मोठ्या मोठ्या कच्च्या मूर्त्या आहेत ज्या इथं अशा बनवल्या जातात. सर्व मोठं मोठं गणपती आणि एकच असा मंदिरासमोरचं एक दुकान आहे जे सर्व काही भेटेल. इथं बघू शकता तसं एक दुकान आहे. इथं काहीतरी तुम्हाला खायला प्यायला असेल तर भेटून जाईल. येता येतं आमच्या तर काहीच तोंडवली गावामध्ये ना एक दुकान आहे समोर मंदिरासमोर दुकान आहे. तिथं मस्त गरम गरम वडापाव आहेत. बघू शकता मस्त की गरम गरम वडापाव आहेत ते खाऊ. खूपच गरम मित्रांनो आता आम्ही तोंडवली गावातून निघलो. मस्त वागेश्वराचं दर्शन घेतलं. आता प्लॅन आहे आमचा कुणकेश्वराचं दर्शन घ्यायचं. आणि कुणकेश्वर इथून 31 किलोमीटर जवळजवळ 1 तासाची रनिंग 1 सव्वा तासाची गाडी चालवायची ड्राईव्ह करून जायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण मस्त की कुठं तरी एक सावली बघून मस्त की ब्रेक घेऊ जेवण बनवू आणि फ्रेश आपल्या घरचं सारखं जेवण करून मग संध्याकाळी आपण गणपतीपुळे म्हणजे आर्यावरे मार्गे पुढं गणपतीपुळ्याला जाणार आहोत. आणि तर मित्रांनो आता आम्ही जस्ट लाईन लावतो म्हणजे कुणकेश्वराचं मंदिर आहे. आणि आता 15 ते 20 मिनिटाची लाईन आहे. मंदिर लाईनमध्ये उभा राहता भाई हा सुंदर नजारा व्ह्यू आहे ना हा इथून जबरदस्त वाटतं. आणि आणि 15 ते 20 मिनिटं लागतील दर्शनाला. दुपारचे वाजले जवळ 12:30 पावणे 1 वाजले. आणि मंदिराची वाईब आहे ना भाई फुल पॉझिटिव्ह एनर्जी. काय होतं पेक्षा काय नाही बोल जमला एक आमचा क्रीज जमला भाई. सर 15 ते 20 मिनिटं दर्शन घेऊ. आतमध्ये अलाउड असेल तर व्हिडिओ दाखवेल नाही तर मग नाही मी नाही खायचं. मला खायला गोला केली लागतं ना ते
फोन नाही तो हा ओ काय देऊ हे मावशी जेवण म्हणत आई मावशी भात राईस बनवते आता. मावशी भात राईस सोडून पाणी टाकते चला जेवायला दुपारचे किती वाजले रे? किती वाजले दुपारचं? 3:45 वाजले आणि 3:45 वाजता आम्ही जेवायला बसतो. जेवायला काय मूग डाळ बटाट शेंगा विंगा फ्लावर आणि सगळं जेवण आम्ही साता मशीन बनवलेलं आणि मामाही बनवलं. तिने बनवलं बघू द्या. चला जेवण घेऊया. इथं आमचा भाऊ बसलेला जेवायला. हो लय कामाची बाई आहे, कामाची लय बाई कामाची आहे. Do you hear?